तर जिल्हाधिकाऱ्याच्या डान्सवर मंत्री छगन भुजबळ यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे। अतिवृष्टीमुळे शेतकरी एकीकडे रडत आहेत तर जिल्हाधिकारी मात्र डान्स करतात, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भान ठेवून वागलं पाहिजे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। जिल्हाधिकाऱ्यांची वागणूक ही असंवेदनशील आहे असं त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा म्हटलंय। मला काय कल्पना नाही, मला वाटतं त्यांच्या घरातील नाचले असतील तर तो त्यांचा भाग वेगळा, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी। आणि कलेक्टर हा शासनाचा त्या जिल्ह्याचा प्रमुख चेहरा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवूनच जे आहे यापुढे वागलं पाहिजे। इतर वेळेला तर कोणी काही बोललं नसतं, पण आज ज्यावेळी ह्या सगळ्या जिल्ह्यातले जे आहेत शेतकरी त्यांचे कुटुंब रडतायत, जी काय कृती जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत झाली आहे ती निषेधार्ह आहे। असंवेदनशीलपणाचंच ते लक्षण आहे। कारण आपण आपल्या जिल्ह्यातली पूर परिस्थिती जर बघितली आणि त्या पुराची भीषणता जर बघितली तर ती अतिशय भयंकर आहे। आपण झालेल्या नुकसानीचं वर्णन पैशात करू शकत नाही आणि शेतकऱ्याच्या अडचणीचं वर्णन शब्दात करू शकत नाही। तर निश्चितपणे जर असे असेल तर ते गंभीर आहे, कारण एवढ्या आसपास संकट तर धाराशिव जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे। तिथं आधी काय तिकडे 7 सीट आणण्याची गरज आहे। निश्चित मला त्याचा आढावा अहवाल माननीय मुख्यमंत्री मागवतील। दिवसभर त्यांनी जिल्ह्याची पाहणी करून मग संध्याकाळी त्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली। कलाकारांनी सांगितलं थोडंसं तुम्ही डान्स करू शकता, तर आता त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी तिथं डान्स केलेला आहे। पण तरीसुद्धा कलेक्टरना मला विनंती करायची आहे की तिथे असणारे बऱ्याच तालुक्यातले लोक म्हणतात की अजूनपर्यंत त्यांना मदत पोहोचलेली नाही, पंचनामे हे झालेले नाहीत। मला काय सवय नाही की राजकारणामध्ये राजकारण करायचं आणि अधिकाऱ्यांना सारखं सारखं तिथं अडचणीत आणायचं आहे। मला त्यावर एवढंच सांगायचं, पुढच्या 4 दिवसामध्ये लवकरात लवकर तिथले पंचनामे सरसकट झाले पाहिजे आणि लवकरात लवकर झाले पाहिजे, त्या बाबतीतली दक्षता त्यांनी घ्यावी।